अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुहृद जन हो, आपण भागवत पुराण निरूपण याच्या स्कंद क्रमांक 6 हा संपवत आणला आहे, पुरा करत आणला. 7वा स्कंद नंतर सुरू होईल. एकंदर 12 स्कंद आहेत. त्यामध्ये दशमस्कंद हा श्रीकृष्णाच्या लीलांचा आणि पराक्रमांचा, आणि 11 स्कंद हा श्रीकृष्णानं उद्धवाला केलेल्या, आपल्या भक्ताला केलेल्या उपदेशाचा आहे. 11 स्कंधाला उद्धव गीता असंही म्हणतात, आणि दशमस्कंद तर भागवताचा हृदयचा. त्यामुळे त्यावेळेला आपल्याला जास्त वेळ, जास्त निरूपण हे करावं लागेल. पण आधीचे स्कंद तुलनेनं कमी महत्त्वाचे, कमी कथा असणारे, पण भगवत भक्तांच्याच कथा असणारे अशा प्रकारचे. मागं मी सांगितल्याप्रमाणे संबंध भागवतामध्ये एक भक्तांच्या कथा तरी आहेत, किंवा राजे, राजर्षी, राजा असून भक्त असणारे त्यांच्या कथा तरी. म्हणजे असं म्हणूया की ऋषींच्या कथा तरी आहेत भक्त, किंवा राजर्षींच्या कथा तरी आहेत जे राजा असून भक्त. ऋषी आणि राजर्षी यांच्याच कथा आहेत. अर्थात या कथा सांगताना ज्याला आपण असुर म्हणू, उदाहरणार्थ आज येणार आहे तो वृत्रासुर, या असुराच्या वधांच्या कथा पण आहेतच. आणि अशा असणार, जेव्हा सुष्टांचं रक्षण करायचं असतं किंवा दुष्टांचा विनाश करावाच लागतो, त्याला काही इलाज नाही आहे. दुष्टांचा विनाश केल्याशिवाय सुष्टांचं रक्षण करतो म्हणणं हा भोळेपणा आहे किंवा बावळटपणा आहे, त्याला काही अर्थ नाही. असं जर लक्षामध्ये आपण घेतलं तर वृत्रासुराचा वध का करावा लागला बघूया. पण त्या वृत्रासुराच्या कथेकडे जायच्या पूर्वी गेल्या खेपेला जे आपण बोललो त्याचं अनुसंधान जुळवून घेऊया. आणि मध्ये तुम्हाला मला विष्णूचे 10 अवतार माहिती आहेत, पण या 6व्या स्कंधामध्ये भगवंतांनी 10च नव्हे तर 16 अवतार सांगितलेले. हे 16 अवतार पूर्वीसुद्धा एकदा येऊन गेलेले, नंतरही पुन्हा येणार आहे. हे 16 अवतार कसे काय बरं? आपल्याला तर 10च अवतार माहिती आहेत, पण भागवतात मात्र अनेकदा 16 अवतारांचा उल्लेख येतो. आणि त्या 16 अवतारामध्ये वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे आपले दत्तात्रेय गुरु हे त्यामध्ये दत्त गुरु असतात, गुरुदेव दत्त असतात. ते बघूया. तर त्या 16 अवतारांच्याकडं नंतर जाऊया थोड्या वेळानं. पण त्याच्या आधी गेल्या खेपेला, जे गेल्या शनिवारी आपण जी अजामेळाची कथा बघितली, तिचा शेवट जो केला त्याचं पुन्हा एकदा स्मरण करूया. नाहीतर भागवताची कथा ऐकल्यानंतर आपला गैरसमज होण्याची शक्यता आहे. तो गैरसमज होऊन उपयोगी नाही. काय गैरसमज होईल बरं? तर अजामेळाची सगळी कथा आपण जेव्हा गेल्या खेपेला वाचली, ऐकली, तेव्हा असं जाणवलं की अजामेळानं आयुष्यभर पापच केली, पण अखेरच्या क्षणी मात्र आपला जो लाडका पुत्र नारायण शेरफळ, त्याच्यावर त्याचं खूप प्रेम असल्यामुळं सगळ्या शक्ती एकवटून अखेरचा श्वास टाकताना त्यानं आपल्या मुलाला हाक मारली, नारायण. पण ती हाक मुलाला ऐकू गेली न गेली माहिती नाही, पण इतकी तळमळून हाक मारली होती की ती वैकुंठ लोकात नारायण म्हणजे विष्णूला मात्र ऐकू गेली. तसंच मृत्यू समय जवळ आल्यामुळं यमराजाला पण ऐकू गेली. आणि मग त्याच्यातून यमदूत आणि विष्णुदूत एकाच वेळा हजर झाले. त्यांच्यात झगडा कसा झाला, कोण जिंकलं, हे सगळं आपण
पाहिलेलं आहे. नंतर त्या अजामिळानं या जन्मामध्ये नारायण म्हटलं, पण त्याचबरोबर त्यांना काही पुढे तपश्चर्या पण केली वगैरे उल्लेख आपण पाहिलेले आहेत. आता गैरसमज असा होऊ शकतो की आयुष्यभर पापं केली तरी चालतील, पण आयुष्याच्या अखेरच्या क्षणी मात्र, शेवटचा श्वास टाकताना मात्र आपण नारायण म्हटलं तर विषय संपतो. हा गैरसमज होण्याची शक्यता दाट आहे. कारण जेव्हा भागवतामध्ये आपण अजामिळाची कथा रंगवून आणि खुलवून बोलतो, ऐकतो, तेव्हा मनावर हेच बिंबण्याची शक्यता आहे. आणि माणसाला धर्मशास्त्रापेक्षा सवडी धर्मशास्त्र हे अधिक आवडतं. नेहमीच्या धर्मशास्त्रापेक्षा आपद धर्म हा फार आवडतो. आळसाला पोषक असतो म्हणून, तर ते होऊन उपयोगी नाही. म्हणून गेल्या टप्प्याला मी 10 मिनिटं खर्च करून जे बोललो होतो त्याच्या 3 गोष्टी पुन्हा एकदा आठवा आणि मग 10 अवतारांच्याकडे जाऊया. पहिली गोष्ट अशी म्हटली होती की नारायण हाक मारली म्हणून त्याचा शेवट गोड झाला. तुकोबाराय आपल्याला हेच सांगतात, आयुष्य कसं पाहिजे बरं? शेवटचा दिस गोड व्हावा. किंवा आयुष्यामध्ये सगळे दिवस जे काही आपण उपभोगायचे ते कशासाठी? काय उद्देश डोळ्यासमोर ठेवून? शेवटचा दिस गोड व्हावा. तो अजामिळाचा झाला, पण तसाच आपला होईल याची खात्री नाही. हा पहिला धडा. गैरसमज होत असेल तर पहिला धडा, आपण अजामिळ होण्याची शक्यता नाही. मग काय केलं पाहिजे बरं? तर अजामिळाच्या मुखी मुलाच्या निमित्तानं का होईना नारायणाचं नाव आलं. आपल्या मुखी मुलाच्या निमित्तानं नारायण नाव येण्याची शक्यता फार कमी आहे. तर आपण आधीच्या आयुष्यामध्ये इंग्रजी शब्द प्रॅक्टिस केली पाहिजे, तर परिणाम म्हणून आयुष्याच्या अखेरच्या क्षणी आपल्या मुखामध्ये नाव येऊ शकेल. आता प्रॅक्टिस शब्द जसं इंग्रजी वापरला मी, तसंच एक इंग्रजी वाक्य पण तुम्हाला सांगितलं होतं. ते असं, हॅबिट इज द सेकंड नेचर. हॅबिट म्हणजे सवय. एकदा आपल्याला सवय लागली तर तो आपला सेकंड नेचर होतो. नेचर म्हणजे स्वभाव, सेकंड दुसरा. तुम्हाला जर चांगली सवय लागली तर एका अर्थानं तो तुमचा चांगला स्वभाव होतो. म्हणून आधीच्या आयुष्यामध्ये सवयच लावून घेऊया की रोज थोडा वेळ तरी देवाचं नाव घेतलं पाहिजे. म्हणजे आपोआप अखेरच्या क्षणी तुमची इच्छा असो अथवा नसो, दॅट इज द सेकंड नेचर. तो तुमचा स्वभावच आहे. म्हणून तुमच्या मुखातून शब्द येणारच. ते यावेत म्हणून आपण सवय लावली पाहिजे. आता ही सवय लावत असताना देवाचं नामस्मरण करा असं मी सांगितलं, किंवा मी ध्यान असा शब्द उच्चारला. आपलं निरूपण संपल्यानंतर 2 साधकांनी, हे साधक स्त्रियांनी मला प्रश्न विचारला की सर, ध्यान म्हणताना तुम्ही जे सांगितलं ते पुन्हा एकदा सांगा. आता पुन्हा एकदा सांगतो. त्याने गुरुदेव रानडेंनी सांगितलेलं आहे, आपल्याला जे नामस्मरण करायचं आहे ते ध्यान करायचं. म्हणजे काय करायचं? तर पहिली गोष्ट अशी की खूपदा आपण ध्यान करताना डोळे मिटून करतो, तर डोळे मिटून करायचं नाही. दुसरी गोष्ट अशी की आपण ध्यान करताना परंपरेनं आपल्या मान्य केले 108 मण्यांची जी माळ असते आणि एक मेरुमणी असतो, तर त्या मेरुमणीपर्यंत 108 होतात. एक माळ शब्द आपल्या तोंडामध्ये ओढली, म्हणजे एक माळ केली, अशा प्रकारची आपण माळा करतो आणि देवाला अर्पण करतो. असं करायला हरकत नाही. पण हे ध्यान नव्हे, हे नामस्मरण आहे. नामस्मरणाचं ध्यान करायचं असेल तर गुरुदेव रानडे सांगतात, आपण आपल्याच घरामध्ये ठरलेल्या वेळेला, जसं आपल्याला भूक लागते की ठरलेल्या वेळेला लागते, तसं ठरलेली वेळ जर असेल तर नामस्मरणाची पण भूक लागू शकते.
तर शक्यतो ठरलेली वेळ, अशा ठरलेल्या वेळेला जरा जगापासून दूर जाऊन आपल्याच घरात एखाद्या खोलीमध्ये 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं आपण ध्यान करण्याची गरज आहे. आता असं ध्यान करताना सरळ पद्मासन घेऊन बसावं अशी अपेक्षा. पण वयानुसार पद्मासन घालणं शक्य नसेल तर खुर्चीवर बसलो तरी बिघडत नाही. आपल्या समोर आपल्या आराध्य दैवताची मूर्ती किंवा छापील पुस्तकात कव्हर असेल तर ते असलं पाहिजे. मी मागं बोललो, आजही बोलतो की मी स्वतः गणपतीचा भक्त आहे. तर ओम गम गणपतये नमः असं मला म्हणायचं असेल तर समोर मी गणपतीचं मूर्ती राहू दे, पुस्तकावर छापलेलं चित्र ठेवेन. आणि जे 10 मिनिटं मला जप करायचे म्हणजे ध्यान करायचे, तेव्हा मी त्या चित्राकडे बघत, म्हणून डोळे मिटायचे नाही, त्या चित्राकडे बघत माझ्या मुखातून नाद निर्माण होतोय, तो म्हणजे ओम गं गणपतये नमः हा नाद आहे. समोर जे चित्र आहे ते रूप आहे भगवंताचं, आणि ते रूप आणि माझ्या मुखातला नाद याचं अनुसंधान जुळलं पाहिजे. अनुसंधान जुळलं पाहिजे तर त्याला ध्यान म्हणतात. रूप डोळ्यांना दिसतंय, मुखातून नाम येतंय, कान ते ऐकतायत, हृदयापर्यंत ते पोचतंय, आणि अशा वेळा शक्यतो दुसरा कुठलाही विचार न करता हे शक्य आहे. एक गोष्ट खरी की तुम्हाला मला हे मन आहे ना, ते निर्विचार, ते कुठलाच विचार मनामध्ये येऊ द्यायचा नाही, चांगला वाईट कुठलाच, आठवण स्मरण कुठलंच, हे फार कठीण आहे. 5-10 सेकंद सुद्धा जमत नाही. 60 सेकंदाचं मिनिट होतं. पण तुम्हाला सांगतो, गुरुदेव सांगतात प्रयत्न केला तर हे जमू शकतं. जे कृष्णमूर्ती सांगतात प्रयत्न केला तर जमू शकतं. आपण करून बघण्याची गरज आहे. मग अर्ध मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिटं, 5 मिनिटं, मी तर 15 मिनिटं म्हटलं तर फारच झालं. पण निर्विचार करून, ही अट लक्षात घेऊया, कठीण आहे पण अट लक्षात घेऊया. निर्विचार करून रूप आणि नाद यांचं अनुसंधान जर झालं तर ते ध्यान होतं. असं ज्यांना परमार्थाचे पाणिनी म्हणावं इतका मोठा माणूस म्हणजे गुरुदेव राज रानडे, त्यांचं मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे अन्य कुणाचं नाही विचारलं आपण तरी चालू शकतं. आता मूळ मुद्दा असा की हे ध्यान आपण करण्याची गरज आहे का? हॅबिट इज द सेकंड नेचर. तुकोबा असंही म्हणतात, पडिले वळण इंद्रिया सकळा. पुढचा चरण वेगळा आहे, पण आपण म्हणूया पडिले वळण इंद्रिया सकळा, तो जाहला सोहळा भाग्याचाकी. तुकोबांचा शब्द नाही आहे. तो झाला सोहळा भाग्याचाकी. आपल्या दृष्टीनं भाग्याचा सोहळा कधी होईल? पडिले वळण इंद्रिया सकळा. आणि मग मी त्या गेल्या आपल्या गोष्ट सांगितली होती, एकदा पहाटे उठायची सवय लागली तर ती लागतेच. आता त्यावर वेळ खर्च करूया नको. इतकं सगळं अनुसंधान गेल्या टप्प्याला आपण बघितलं होतं की अजामेळासारखे होणार नाही. प्रॅक्टिस म्हणजे सवय केली पाहिजे. सवय हा दुसरा नेचर आहे. त्यावेळी मी असंही म्हटलं होतं की अध्यात्माची व्याख्या करताना गीता काय म्हणते? स्वभावो ध्यात्म उच्यते. अध्यात्म कशाला उच्यते म्हणतात? स्वभावाला. हा स्वभाव कुणाचा? हा स्वभाव परमात्म्याचा. बरेच अर्थ आहेत पण सुपा घेऊया. परमात्म्याचा स्वभाव म्हणजे अध्यात्म. आपण कोण आहोत? आपण परमात्म्याचे अंश आहोत. जीवात्मा, तो विश्वात्मा. मग जीवात्म्याला सवय लावूया की विश्वात्म्याशी एकरूप होणं शक्य आहे. एवढं अनुसंधान अजामेळाच्या गोष्टी आपण लक्षातच ठेवलं पाहिजे, नाहीतर अजामेळाच्या गोष्टीनं गैरसमज होण्याची शक्यता आहे. तो आता आपला तुमचा माझा होणार नाही असं आपण गृहीत धरूया आणि पुढे जाऊ.
आता 16 अवतार, त्या 16 अवतारातले 10 अवतार तरी आपल्याला नेमके माहिती आहेत का? तर 10 अवतारामध्ये 8 अवतार आपल्याला माहिती आहेत. म्हणजे मत्स्य कूर्म वराह सुरुवात करून आपण 8वा अवतार आपला भगवान गोपाल कृष्ण इतकं पक्क माहिती आहे. पण 9वा अवतार हा गौतम बुद्धांचा किंवा वारकऱ्यांच्या मते, नामदेवांच्या मते श्री विठ्ठलाचा आहे. थोड्या वेळाने त्याच्याबद्दल बोलतो. आणि 10वा अवतार कल्की त्याचा आहे. मागील बराच विस्तारानं बोललो तो, आठवतं का बघा? कलंकी म्हणायचं नाही. कलंकी हा शब्दच चुकीचा आहे. कल्की. तर तो कल्की जो अवतार आहे तोही काय आहे बरं? तर तो घोडेस्वार आहे. तो कसा आपण नंतर बघूया. आता हे 10 अवतार आपल्याला माहिती आहेत, मत्स्य कूर्मपासनं बुद्ध आणि कल्की पर्यंत. आता या 10 अवतारामध्ये आणखी कोणत्या 6 अवतारांची भर घातली आणि 16 अवतार झाले बरं? तर त्याच्यामध्ये श्री दत्तात्रेय आहे. नंतर कपिल महामुनी आहे, ज्यांनी सांख्य तत्वज्ञान आपल्या आईला देवहूती हिला शिकवलं आणि आपल्याला मिळालं. दत्तात्रेय, कपिल महामुनी. त्याच्यानंतर तिसरे जे आहे ते सनत कुमार आहे. आता सनक, सनंदन, सनत कुमार हे सगळे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत आणि देवर्षी नारदांना सुद्धा वंदनीय आहे. देवर्षी नारद म्हणजे भक्तश्रेष्ठ, पण त्यांनाही वंदनीय असणारे सनत, सनंदन, सनत कुमार असे सगळे आहेत. ते एक अवतार आहे. चौथा जो अवतार आहे तो देवर्षी नारद मुनींचा आहे. त्याला विचार करा, वसिष्ठांना ब्रह्मर्षी म्हणतात, विश्वामित्राला राजर्षी म्हणतात. ब्रह्मर्षी आणि राजर्षी हे समजलं, पण एकट्या नारद मुनींना देवर्षी म्हणतात. देवर्षी शब्द नारद मुनींच्या शिवाय आणि कुणाला लावला जात नाही. तर ते देवर्षी नारद मुनी हाही भगवंताचा 16 पैकी एक अवतार मानला गेला. पुढं धन्वंतरी, अश्विनी कुमार पण आपला ऐकून माहिती आहे, पण धन्वंतरी एकटाच असतो, नारायणाची मूर्ती, याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. हा एक अवतार आहे. आणखी एक अवतार मानला गेलाय तो म्हणजे ऋषभदेव. याच्याबद्दलही मागं आपण बोललोय आणि पुन्हा बोलूया. मग आकडा झाला किती? पहिले 10 आणि नंतर 6. कोणकोणते? श्री दत्तात्रेय, कपिल महामुनी, सनत कुमार, नारद मुनी, धन्वंतरी आणि ऋषभदेव. आता वैशिष्ट्य बघा, व्यास महर्षींनी या 16ही अवतारांच्या पासून आपण काय शिकायचं हे आपल्याला सांगितलं. या 2 गोष्टी म्हणता येतील. एक गोष्ट अशी की या अवतारांचे गुण कोणते. एक गोष्ट अशी त्या अवतारांचे गुण कोणते. प्रत्येक अवताराचा गुण वेगळा आहे. उदाहरणार्थ कूर्म, कूर्माचा उल्लेख गीतेच्या 2ऱ्या अध्यायात पण आलेला आहे. काय कूर्म आणि कासवाचा गुण आहे बरं? आपण देवळामध्ये कासव बघतो, त्यालाही नमस्कार करतो, मग देवा नमस्कार करतो. कासवाचा सगळ्यात मोठा गुण कोणता असला तर आपले जे पाय आहेत ते तो पाहिजे तेव्हा आवरून घेऊ शकतो आणि पाहिजे तेव्हा बाहेर काढू शकतो. आपण सुद्धा आपली पंचेंद्रिय पाहिजे तेव्हा आवरून घेतली पाहिजेत आणि हवी तेव्हा बाहेर काढली पाहिजे. तेव्हा आपण आपली पंचेंद्रिय पंच विषयांच्याकडे देण्यापेक्षा तो जो आपला परमेश्वर आहे त्याला दिली पाहिजे. हा त्या कूर्माचा गुण आहे. असं या पद्धतीनं प्रत्येक अवताराचा गुण कोणता हा एक मुद्दा. आणि दुसरा, त्या गुणामुळं तो अवतार आपल्याला कोणता कृपा प्रसाद देतो. दत्तात्रेय घेतले तर दत्तात्रेयांच्याबद्दल 11 स्कंदामध्ये कथा आहे ना, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वतः दत्तात्रेय मग एकमुखी माना किंवा त्रिमुखी माना, काही बिघडत नाही, ते जे दत्तात्रेय आहेत ते गुरूंचे गुरु आहेत.
म्हणजे गुरूंचा गुरु, गुरु तत्वाचा वेदापासूनचा आविष्कार, वेदापासून म्हणजे दत्तात्रेय. आणि असे दत्तात्रेय एकादश स्कंदात आपल्याला दिसतं की ते निसर्गातले 24 गुरु करतात. म्हणजे स्वतः गुरुदेव दत्त आहे. जो गुरूंचा गुरु आहे तो किती विनम्र आहे, केवढा गुणग्राहक आहे की निसर्गामधले 24 गुरु, 24 आकडा लहान नाही आहे, 24 गुरु दत्तात्रेय करतात अशी कथा एकादश स्कंदामध्ये येते. जे गुरुनं शिष्याला शिकवणं हा एक भाग, पण स्वतः सतत शिकणं आणि मग शिष्याला शिकवणं हा दुसरा भाग. ही गुरुवर जबाबदारी आहे, आजही आहे. हे शिकलो कुठून आपण? दत्तात्रेयांच्याकडनं. हा त्यांचा कृपा प्रसाद आहे, म्हणजे त्यांचा गुण आणि त्यांचा कृपा प्रसाद. थोडक्यात 16ही अवतारांचे गुण कोणते आणि 16ही अवतारांचे आशीर्वाद कोणते हे आपल्याला क्रमानं बघायचं आहे. आणि मग वृत्रासुराच्या गोष्टीकडे जायचं आहे की स्कंद क्रमांक 6 आपला पुरा होईल. आता प्रत्येकाचे गुण आणि प्रत्येकाचे आशीर्वाद बघूया. काही वेळेला ते भागवताच्या कालखंडातला आहे. आज ते तुम्हाला मला पटेल, रुचेल आणि आवडेल असं नाही. ते त्या कालखंडातलं आहे. इसवी सन पूर्व 1000, आजच्या मागं 3000. ही मर्यादा लक्षात घ्यायची. कारण व्यक्ती काय किंवा ग्रंथ काय हा काळाच्या चौकटीनं बांधलेला असतो. पराक्रम व्यक्तीचा सुद्धा हा काळाच्या चौकटीनं बांधलेला असतो. ग्रंथसुद्धा काळाच्या चौकटीनं बांधलेला असतो. लक्षात घेतलं की संदर्भ कळतो, आणि संदर्भ कळला तर नेमका त्याचा अर्थ लागतो. याचा संदर्भच कळला नाही तर कुठल्याही वाक्याचा विपर्यास होऊ शकतो. उदाहरणार्थ, मत्स्य अवतार काय शिकवतो? तर जल जंतू यांचा संघात असेल तर त्यापासून आपलं संरक्षण करतो असं भागवतकार म्हणतात. जल म्हणजे पाणी आणि जंतू म्हणजे पाण्यातले पण जंतू, आपल्यावर रोग व्याधी म्हणून येणारे पण जंतू आणि जगातले जीवजंतू, या सगळ्यांच्यापासून संरक्षण हे आपल्याला मत्स्य शिकवतं. काय कारण असेल? तर मासा ज्या चपळाईनं पाण्यात खेळतो तसं पाण्याचं भय न बाळगता आपण जर पाण्यावर मात करायला पाहिजे असेल तर कुणाला शरण गेलं पाहिजे? माशाच. पाणबुडीचा आकारसुद्धा कसा असतो? विमानाचा आकार पक्ष्यासारखा असतो आणि पाणबुडीचा आकार माशासारखा असतो. हा निसर्गाचा प्रसाद आहे. तर जल जंतू संघात म्हणजे एकत्र जे असतील त्यापासून संरक्षण. कूर्माचा गुण काय बरं? तर आपल्या हातून अनेक प्रकारची पापं घडतात, त्या सगळ्या पातकांच्या पासून तुमचं रक्षण करणं. आता किती सूक्ष्म विचार केला आहे बघा पातकांचा. आपल्या हातून शारीरिक पातकं घडतात, मानसिक घडतात, वैचारिक घडतात, यौगिक, जे दोन अर्थ आहेत. एक योग मार्ग करताना किंवा योगायोगानं, इच्छा असो नाही तर नसो, योगायोगानं किंवा यौगिकचा खरा अर्थ योग मार्गाचं अनुसरण करताना शारीरिक, मानसिक, वैचारिक, यौगिक आणि काय बरं कालिक, काळाचा दोष म्हणून. उदाहरणार्थ, कलियुगाचा परिणाम काय? तहान लागली म्हणून व्याकुळ झालेल्या परिस्थितीनं काही कारण नसताना मृत सर्प उचलायचा आणि ऋषीच्या गळ्यामध्ये घालायचा. कालिक दोष कलियुगाचा. आणखी दोष कोणता बरं? आकस्मिक. हाही दोष असू शकतो. अंधारातून जाताना आपला पाय चुकून सापावर का पडावा? जरा दुसरीकडनं गेलो असतो तर पडला नसता. पण आकस्मिक हे सूक्ष्मपणे सांगून म्हटलं, ही सगळी पातकं, पातकं म्हणजे दोष, दूर होण्यासाठी आपल्याला कूर्म अवतार मदत करतो. तिसरा आहे वराह. वराहाचं सांगितलंय कुमार्गापासून रक्षण.
वराह हे गावामधला वराह किंवा रानामधला वराह लक्षात येते आपल्या. हा कोणताही तुम्ही मार्ग माना, तो नाही म्हटलं तरी ज्याला आपण मल म्हणू, घाण म्हणू, अशा ठिकाणी वस्ती करतो की काय असं जाणवायला लागतं. आता अशा ठिकाणी वस्ती करणारा आमचा देव कसा काय? त्याचं कारण असं की ते मल त्या ती घाण सुद्धा निसर्गाचा एक भाग आहे. आणि अमंगल नाकारायला लागलात, म्हणजे अमंगल नाहीच म्हणायला लागलात तर फसवणूक होईल. अमंगल नष्ट करून मंगल निर्माण करणं ही वास्तविकता आहे. आणि म्हणून आपल्या अवतारामध्ये सुद्धा वराह अवतार असलेला दिसतो. हे अमंगलाला सुद्धा मंगल करणं हे शिवशंकराचं काम आहे आणि ते भगवंताचं पण काम आहे. म्हणून वराह अवतार इथे शब्द वापरलाय. काय त्याचा गुण आहे बरं? कुमार्गापासून रक्षण. आता मला म्हटलेलं नाही आहे, पण कुमार्ग म्हटलं. आणि अगदी खरं आहे. लहानपणी मोठेपणी मधल्या वयात संगती संग दोषहा, नको त्या मित्रांची संगत लागली तर मुलांपासून माणसांपर्यंत माणसं व्यसनाधीन होतात हे आपल्याला कळतं. कसं काय बरं? कुमार्ग. सन्मार्ग हा आवश्यक आहे आणि कुमार्ग टाकायचा आहे. मग कुमार्गापासून रक्षण कोण करणार आहे? वराह, जो अमंगलाला मंगल करू शकतो. नरसिंह. आता नरसिंह म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करणारा. पण त्या काळच्या भाषेत म्हटलंय आता कसं काळाची मर्यादा आहे बघा. अरण्यातून प्रवास असू दे नाही तर युद्ध प्रसंग असू दे, त्याच्यामध्ये कवच करून आपलं रक्षण करण्याचं काम नरसिंह करतो. कवच शब्दाचा अर्थ लक्षात आला का बघा. अफझल खान वधाच्या अवधी शिवाजी महाराजांनी बकरीतला शब्द सील, इंग्रजी नाही आहे त्यावेळेचा, तो मराठी यादवकालीन मराठीचा शब्द आहे. सील करणे, जे चिलखत घालणे. आपण रामरक्षा स्तोत्राला कवच म्हणतो. हनुमानाचं स्तोत्र कवच म्हणतो. कवच असेल, कर्णाला होतं अंगजात अंगभूत, तर तुम्हाला त्रास होण्याची शक्यता कमी आहे. म्हणून अरण्यातून जाताना का युद्ध प्रसंगात ज्ञानेश्वरी म्हणतात, मस्तकावर ज्ञानेश्वरीत उल्लेख आहे, मस्तकावर शिरस्त्राण असेल, शिरस्त्राण त्राण रक्षण करणारा, आणि अंगावर चिलखत असेल तर किती का बाणांचा वर्षा होईना, अडचण कसली, असा दृष्टांत ज्ञानेश्वरांनी दिलेला आहे. मुद्दा असा की अरण्याची वाट किंवा युद्ध प्रसंग रक्षण कोण करणार? नरसिंह किंवा नारसिंह, दोन्ही उच्चार बरोबर आहे. नरसिंह किंवा नारसिंह. पुढे वामन. त्या काळच्या भाषेत सांगितलंय, आकाश मार्गे जाताना त्या आकाश मार्गे आलेली संकट दूर करायचं काम वामन अवतार करतो. का? वामनानं आपल्या 3 पदचिन्हांनी आकाश पण व्यापलंय हे आपल्याला माहिती आहे. मग आकाश व्यापू शकण्याचे सामर्थ्य एक सूर्यनारायणापाशी आहे आणि दुसरा बटू असून सुद्धा वामनापाशी आहे. म्हणून वामन अवतार आम्हाला आकाश मार्गे येणारे संकट त्यातून वाचवतो. परशुराम. त्या काळच्या भाषेत सांगितलंय की पर्वत शिखरावर जात असताना ज्या अडचणी येतात त्याच्यापासून परशुराम आपलं रक्षण करतो. किती सूक्ष्मता आहे बघा. परशुरामाचं संबंध भारतातलं निवासस्थान कोणतं? भिन्न भिन्न दाखवतात, पण परशुरामाचं खरं निवासस्थान हे कोकणातलं चिपळूण जवळचं महेंद्र पर्वत. या माणसानं महेंद्र पर्वतावरच उभं राहून जमीन हटवली, समुद्राला मागं हटवलं आणि स्वतःला राहण्यासाठी जमीन मिळवली. कारण बाकी सगळी जमीन क्षत्रियांच्याकडे मिळवलेली त्यानं दान करून टाकली होती. एकदा दान केल्यानंतर त्याचा उपभोग घ्यायचा अधिकार नाही, म्हणून नवी सृष्टी निर्माण केली विश्वामित्रासारखी. तीच कोकणची चिंचोळी भूमी आणि तिचा रखवालदार महेंद्र पर्वत.
तर पर्वतारोहण करायचं असेल तर परशुरामाची आठवण होणं साहजिक आहे. श्रीरामाकडे आपण गेलो तर किती विचारपूर्वक सांगितले बघा. परदेशात आणि परराज्यात गेलात तर श्रीराम तुमचं रक्षण करील. आता विचार करूया, श्रीरामाचा सगळ्यात मोठा गुण कोणता? तर गीता सांगते धनुर्धारी शस्त्रभृतामहम असं विभूती योगामध्ये म्हटलंय. आणखी गुण कोणता? रामराज्य निर्माता. आणखी कोणता? एक वचनी सत्य प्रतिज्ञ किंवा मर्यादा पुरुषोत्तम. हे सगळे गुण आपल्याला माहिती आहेत. पण भागवतकार काय म्हणतायत? परराज्यात. जरा विचार करूया. राम हा दशरथाचा मुलगा, नागरी वस्तीमध्ये राहणारा अयोध्याधिपती असा होता. त्याला वनवासात यावं लागलं तेव्हा सगळे राक्षसही भेटले, वानरही भेटले, जांबुवंतासारखे अस्वलही भेटलेत आणि विभीषणासारखे असुर सुद्धा भेटले. शबरीसारखी भिल्लही भेटलेली आहे. त्यावेळेच्या भाषेत हे सगळं परराज्य आहे, परदेश आहे. आणि तिथं जाऊन आपले मित्र निर्माण करणं ही गोष्ट सोपी नाही. खरंच विचार करूया, रामानं वनवासात होता म्हणून नियमानुसार भरताकडनं सैन्य संभार मागवणे चूक होतं. कारण वनवासामध्ये कसा तो राजपुत्र असेल बरं? पण एवढं मोठं संकट दशाननाचं, रावणाचं आल्यानंतर स्वतःची फौज स्वतः निर्माण करणं आणि लढणं, हे खूपदा सांगितलं जातं की वानरांच्या मदतीनं एका नरानं म्हणजे रामानं जो रावण आहे त्याचा पराभव केला. जो 14 चौकड्याचं राज्य करत होता, जो विद्वानही होता पण असुर झाला होता, स्त्री लंपट बनला होता, त्याचा पराभव करण्यासाठी परराज्यातून मित्र मिळवणं ही गोष्ट आपल्याला अवतारामध्ये गुण आणि आशीर्वाद देणारी आहे. श्रीकृष्णाकडे आपण गेलो तर छान 3 गुण सांगितले. एक म्हणजे अविचार नष्ट करणं, दुसरं प्रमाद नष्ट करणं, आणि तिसरं फार महत्वाचं आहे विवेक बुद्धी जागवणं. सगळ्या भगवद्गीतेत लाडका पुत्र कोण आहे भगवंताचा? स्थितप्रज्ञ. लाडका पुत्र कोण आहे? ज्ञानी भक्त. आणखी कोण आहे? गुणातीत. कोण आहेत माणसं सगळी? ही सगळी माणसं विवेकी आहेत, सावधान. तर विवेक हा श्रीकृष्ण जागवतो. आता कल्की आणि बुद्ध शेवटी घेतले आणि मध्ये 6 घेतले, म्हणजे 8 आणि 6 14 आणि शेवटी 2 16. आता मध्ये 6 कोण कोण आहेत बरं? तर दत्तात्रेय. मला असं वाटत होतं की आहे की दत्तात्रेयांच्याकडनं 24 गुरु घेणं हे गुण किंवा आशीर्वाद सांगितला असेल, पण नाही. भागवतकारांनी दत्तात्रेयाचा गुण आपल्याला सांगितलाय योग मार्गाचं रक्षण. योग मार्ग, पहिला अर्थ पातंजल योग, दुसरा अर्थ गीतेतला समत्व योग, तिसरा गुरु शिष्य संबंधाचा योग, आणि चौथा तुम्ही देवाची भक्ती करा की गीता सांगते त्याप्रमाणे शुची नाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो भी जायते. फुटलेल्या ढगाप्रमाणे गेल्या जन्मातला योग मार्ग फुकट जाण्याची शक्यता नाही. मागच्या जन्मातली योग शक्ती तुम्हाला नव्या जन्मामध्ये मिळणारच आहे. आणि याचं मोठं उदाहरण म्हणजे योग्यांचा योगी जसा तो श्रीकृष्ण, तसे आळंदीचे आपले ज्ञानेश्वर. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणं हे फक्त योग भ्रष्ट नव्हे, योगयुक्त माणसालाच फक्त शक्य आहे. पूर्वदैवी जे मागच्या जन्मातला मिळालं असल्याशिवाय शक्य नाही. कोण शिकवतं? दत्तात्रेय, गुरूंचा गुरु. पुढे सांगितलंय सनत कुमार, नाही मध्ये राहिले कपिल महामुनी. सांख्य तत्वज्ञान काय शिकवतं? सांख्य तत्वज्ञान ईश्वर मानत नाही, पुरुष आणि प्रकृती फक्त मानतात.
त्या सांख्यांच्या तत्वज्ञानामध्ये वेदांती मंडळींनी ईश्वर मिसळला. ती 24 तत्व होती सांख्यांची, यांनी 25वं तत्व तयार केलं. सांख्य म्हणजे 24 तत्व आणि वेदांती म्हणजे 25 तत्व. 25वं तत्व म्हणजे गीतेतला 15वा अध्याय पुरुषोत्तम योग. पुरुषोत्तम म्हणजे परमात्मा. हा ईश्वर गीतेनं सांख्यांच्या मध्ये मिसळला, म्हणून गीतेला स ईश्वर सांख्य असं म्हणतात. सेश्वर सांख्य. गीता सांख्यच आहे. दुसऱ्या अध्यायाचं नाव काय आहे? सांख्य योगो नाम. पण सांख्यांचं नसलेलं गीतेत वाढलंय ते म्हणजे ईश्वर. आता कपिल मुनी ईश्वर मानत नाहीत. मग ईश्वर मानत नाहीत तर कपिल मुनींनी आपल्या आईला देवहूतीला जे सांख्य तत्वज्ञान सांगितलं त्याचा गुण कोणता आणि त्याचा आशीर्वाद कोणता? भागवतकार सांगतात सांख्य तत्वज्ञानाचा गुण आहे कर्म विपाक सिद्धांतातून सुटका. कर्म विपाक सिद्धांतातून सुटका म्हणजेच मोक्ष. जे काम भक्तीनं गीता सांगते ते काम सांख्य तत्वज्ञान ज्ञानानं सांगतात. तुम्हाला जर आत्मज्ञान झालं, माझ्या देहातच परमात्मा हे पक्क कळलं, नुसतं कळलं नव्हे त्याची अनुभूती आली तर तुम्हाला मोक्ष मिळतो. या जन्मात तुकोबांना मिळाला आणि एकदा मोक्ष मिळाला की कर्म विपाक सिद्धांतातून सुटका झाली. पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम नाही. आता तुकोबा म्हणतात हे आम्हाला चालेल, सुखानं आम्हाला चालेल, सुखे गर्भवासी घालावे आम्हासी, पण काय पाहिजे? विठ्ठल भक्ती. आता आपण तुकोबा नाही आहे तर विठ्ठल भक्ती मिळणार नाही आपल्याला, म्हणून आपल्याला मोक्ष पाहिजे आणि 4 पुरुषांचा मोक्ष आहे. सांख्य तत्वज्ञान म्हणतं विलक्षण आहे. ईश्वर न मानता सुद्धा ज्ञानाच्या मत्तीनं, आत्मज्ञानाच्या मत्तीनं पुरुष आणि प्रकृतीचं नेमकं नातं काय ते तुम्हाला नीट समजलं तर कर्मविपाक सिद्धांतातून सुटका आहे. गुणही कळला, आशीर्वादही कळला. पुढे आपण सनत कुमार यांच्याकडे गेलो. सनत कुमार सनंदन, तर ही लहान मुलंच आहेत. जे गंमत आहे की ब्रह्मदेवाची मुलं, पण सनत कुमार सनंदन हे जे आहे हे 5 वर्षाच्या मुलासारखे कायमचेच आहेत. आपण जर भागवतातल्या कथा बघितल्या तर ती 5 वर्षाची मुलं आहेत म्हणूनच त्यांना अडवलं गेलं वैकुंठाच्या दरवाजात, आणि म्हणून मग त्यांना रागवून शाप पण द्यावा लागला. तर 5 वर्षाची मुले का कशासाठी असेल बरं? का ती मुलं वाढली नाहीत? झाड जर वाढतं तर मुलंही वाढली पाहिजेत ना. पण ते मानसपुत्र आहेत म्हणून वाढली नाहीत का? त्यांनी दिलेला गुण लक्षामध्ये घेतला की ती 5 वर्षाची मुलं काय कळतं. तो गुण आहे की सनत कुमार आपल्याला विकार आणि वासनांच्या पलीकडे नेतात. आता लक्षात येईल ती 5 वर्षाची मुलं का आहेत. विकार आणि वासना याचा स्पर्शही होऊ शकत नाही अशी ज्यांची देहयष्टी आणि मनोभूमिका आहे असे ते सनत कुमार. आणि विकार वासनांच्यावर जर आपण विजय मिळवला समजा तर कर्मविपाक सिद्धांताचं भय काय होईल? तुकोबा सांगतात आपल्याला, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. भावनेच्या म्हटलेलं नाही आहे. जन्म घेणे लागे कर्मविपाक वासनेच्या संगे. सनत कुमार काय करतात? वासना विजय आपल्याला सांगतात. धन्वंतरींच्याकडे आपण गेलो तर धन्वंतरी म्हणजे अश्विनी कुमार जसे ते 2 आहेत अश्विनी कुमार, तर धन्वंतरी 1 आहे. त्याच्या एका हातामध्ये उजव्या किंवा डाव्या, बहुतेक उजव्या हातामध्ये अमृतकुंभ आहे आणि डाव्या हातामध्ये विलक्षण गोष्ट आहे, जळवा आहे. जळू. जळू का बरं? अशुद्ध रक्त काढून टाकणं यासाठी. आपल्या पूर्वजांना धन्वंतरीची कल्पना करताना
अशुद्ध रक्त काढून टाकून शुद्ध रक्त करायचं इतकं ज्ञान होतं. एवढं जर मान्य केलं तर बरेच आपण प्रगत होतो, असं मान्य करायला काय हरकत नाही. धन्वंतरी हा ईश्वराचा अवतार मानलाय. आणि खरंच आहे, शरीर माध्यम खलु धर्म साधन. धर्म आपल्याला पाहिजे, पण शिडी कोणती आहे? ती गुढी उभा राहायला शिडी कोणती आहे? 3.5 हात देहाचीच आहे. नरजन्म नसेल तर नारायण होण्याची शक्यता नाहीये. एकनाथांचं वाक्य आपल्याला माहिती आहे. नरदेहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने विधला. आपल्याला एक अधिकार मिळालाय, सनद मिळाली आहे नरजन्माची. आणि नरजन्म असेल तरच नारायण होण्याची शक्यता आहे. पुण्याला कारण काय बरं? नर नारायण हे ऋषींची जोडी, अर्जुन आणि श्रीकृष्ण. आज हिमालयात 2 पर्वत आहेत. दोन्ही ऋषी म्हटलं तर भाऊ आहे, म्हटलं तर माय लेकर आहे, म्हटलं तर भक्त भगवंत आहे, पण नातं आहे त्यांच्या. त्यातले नर आपण आहोत, त्यातले अर्जुन आपण आहोत. किती भाग्यवान आहे मला सांगा. आणि असे आपण भाग्यवान असू तर नराचे नारायण होण्याची शक्यता दाट आहे. बर, आता धन्वंतरी जो आहे तो आता म्हटल्याप्रमाणे आधी व्याधी यांचा नाश करतो. आधी आणि व्याधी काय शब्द आहेत? व्याधी शरीराची आणि आधी मानसिक. व्याधी 2 प्रकारची असते, एक शारीरिक पण असते आणि मानसिक पण असते. कोण दूर करणार? धन्वंतरी. ऋषभदेवाकडे गेलो, खूप बोललोय आपण त्याच्याबद्दल. तो जो जड भरत होता त्याचे वडील म्हणजे ऋषभदेव. आणि सविस्तर बोललोय आपण की ऋषभदेव असा देव आहे, अवतार आहे, जो हिंदूंना, बौद्धांना आणि जैनांना प्रिय आहे. ऋषभदेव हिंदूही मानतात, बौद्धांच्या अर्हतमध्ये ऋषभदेव आहे आणि जैनांच्या तीर्थंकरामध्येही 24 ऋषभदेव आहे. हे जर आपण ध्यानामध्ये घेतलं तर ऋषभदेव एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे की जो भारतात जन्मलेल्या 3ही मोठ्या धर्मपंथांना आदरणीय आहे. ही गोष्ट सामान्य नाही. 3 धर्मपंथांना एकच माणूस आदरणीय असतो, ही गोष्ट साधी नाही. म्हणून त्याला आपण अवतार मानले. खूप बोललोय आपण त्याच्याबद्दल. ऋषभदेव तो काय शिकवतो आपल्याला बघा. तो ऋषी आहे आणि म्हणून तो आपल्याला इंद्रिय दमन शिकवतो. परमार्थात ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. परमार्थात पहिला शत्रू अहंकार. अहंकार झाला की परमार्थ संपला. म्हणून नामदेवांनी पसायदान मागितलंय, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. देवळातली शेवटची पायरी संतांची धूळ अंगावर पडावी म्हणून नामदेवांनी विठ्ठलाकडनं मागून घेतलेली आहे, ते नामदेव. असे नामदेव सांगतात अहंकार पहिला शत्रू. आणि आपण लक्षात घेऊया भागवत निरूपण ऐकताना, दुसरा शत्रू म्हणजे इंद्रियांची आपल्यावर मात होणं. जितेंद्रिय जो असतो तो मन जेता सुद्धा असतो. मन सुद्धा इंद्रियांच्या ताब्यात गेलं अडचण आहे. इंद्रिय मनाच्या ताब्यात असली अडचण नाही. हे इंद्रिय दमन कोण शिकवतो? ऋषभदेव ऋषी शिकवतो असं म्हणतो. आणि आता शेवट बुद्ध आणि श्री विठ्ठल. आता गौतम बुद्ध, त्यांचं बुद्धाचं तत्वज्ञान हे आज शंकराचार्यांनी खोडून काढलं आणि हिंदू धर्म पुन्हा या भारतभूमीमध्ये सुप्रस्थापित केला. त्यासाठी त्यांनी 4 दिशांना 4 मठ स्थापन केले. हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण 2 गोष्टी आपण या निरूपणात लक्षात ठेवूया की बुद्धांनी सुद्धा आर्य सत्य सांगितलेलं आहे. बुद्धांनी सुद्धा
आर्य सत्य सांगितलं. सत्य कसलं? आर्य सत्य. शब्दच बघा. बुद्धांनी सांगितलंय लोभ हे पापाचं मूळ आहे. मी आपल्याला विचारतो, भगवद्गीता दुसरं काय आपल्याला सांगते का? लोभ हे पापाचं मूळ आहे. आपल्या लक्षात येईल, हे अभ्यासपूर्वक लक्षात येण्यासारखं आहे की गौतम बुद्धांचं सगळं तत्वज्ञान आपल्या उपनिषदामध्ये आहे. फक्त ते लक्षात आलं नव्हतं. ते सगळं सांगायचं काम गौतम बुद्धांनी केलेलं आहे. म्हणून बुद्धांना आपण 9वा अवतार मानलेला आहे. आजही आपण कोणतीही घरामध्ये धार्मिक पूजा करताना बौद्धावतारे कलियुगे असंच म्हणतो. म्हणून गौतम बुद्धांचा बुद्ध धर्म जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उद्गार आहेत की घर आणि अंगण यांचं जितकं नातं असतं, घर आणि अंगण यांचं जितकं नातं असतं तितकंच धर्माचं बौद्ध धर्माचं आहे. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला याचा मला आनंद आहे, अशी सावरकरांची भावना आहे. कंसामध्ये भारतामध्ये न जन्मलेले जे 2 धर्म आहेत ते स्वीकारले नाहीत याचा सावरकरांना आनंद आहे. अधिक बोलायला नको, पण वाक्य तुमच्या लक्षात येते. भारतात न जन्मलेले, आक्रमण करून आमच्या डोक्यावर आलेले जे 2 धर्म आहेत ते आंबेडकरांनी जाणीवपूर्वक स्वीकारले नाही. मी तुम्हाला इतिहासाची साक्ष सांगतो. आंबेडकरांच्या पायाशी पैशाच्या थैल्या घेऊन या 2 धर्माची माणसं आली होती. पण आंबेडकरांचे त्यावेळेचे उद्गार लिखित आहेत की मी माझ्या समाजाला भारतीय संस्कृतीपासून तोडणार नाही. मला वाटतं आधी बोलायला नको. मी माझ्या समाजाला भारतीय संस्कृतीपासून तोडणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारलाय. हे उपकार आपण लक्षामध्ये घेण्याची गरज आहे. आणि माझ्यासारख्या विद्यार्थ्याला तर भागवत निरूपण असलं तरी तुम्हाला सांगितल्याशिवाय राहवत नाही. मुद्दा बौद्ध आमचा आहे. बौद्ध शब्दाचा अर्थ प्रबुद्ध आहे. बौद्ध शब्दाचा अर्थ ज्ञानी आहे. बौद्ध शब्दाचा अर्थ स्थितप्रज्ञ आहे. बौद्ध शब्दाचा अर्थ ज्ञानी भक्त आहे. बौद्ध शब्दाचा अर्थ गुणातीत आहे. आणि म्हणून नामदेव म्हणतात की विठ्ठलाची मूर्ती योग स्थानक पद्धतीची आहे. जे डोळे अर्धून मिलित आहे, कटीवर हात आहे, हातात एकही शस्त्र नाही आहे, योद्धा नाही आहे. इथं योद्धा आहे, कारण गीता आहे. पण विठ्ठल योद्धा नाही आहे. इथं शस्त्र आहेत, माहिती आहेत ना आपल्याला. त्याने गीता जमण्याचं वैशिष्ट्य आहे. आपला कृष्ण आज महाराष्ट्रात आणि भारतात त्याचं अनुकरण होतंय. माणसं इथं छायाचित्र काढून जातात. मुद्दाम मी आपल्याला सांगतो, हा आपला आहे. त्याच्या एका हातात सुदर्शन चक्र आहे, एका हातात शंख आहे. मा मनुस्मर युद्धच शंख. आणि आडला बिडलास तर हातामध्ये सुदर्शन चक्र आहे. हा गीता धर्ममंडळाचा 100 वर्षाचा कृष्ण आहे. हा 2 हाताचा आहे. हा चतुर्भुज नाही आहे. हा नरनारायण आहे. हा आपला श्रीकृष्ण आहे, गीता धर्ममंडळाचा आहे. आणि हे सगळं आज गीता धर्ममंडळाचा उपासक मी सांगतो, महाराष्ट्र भारतानं मान्य केलेलं आहे. मोठमोठ्या नेत्यांनी इथे मान्य केलेलं आहे की हा आपला श्रीकृष्ण, हे आपलं बोधचिन्ह आहे. हेही मला राहवत नाही, म्हणून आपल्या लक्षात राहून दे. अशा प्रकारचा हा गीता योगेश्वर श्रीकृष्ण. हा नुसता योगेश्वर नाही आहे, हा गीता योगेश्वर श्रीकृष्ण. आणि हा जेव्हा युद्ध करून थकला, पांडवांचं रक्षण झालं, परीक्षिती सत्तेवर बसला, त्याला द्वारकेत रस नव्हता, तेव्हा जेव्हा त्यानं कटीवर हात ठेवले आणि दंडकारण्यामध्ये दिंडीर वनामध्ये आला, तोच आमचा गोपाल कृष्ण विठ्ठल बनला, अशी नामदेवांची साक्ष आहे. नामदेवांचा अभंग आहे. आणि मला वाटतं सुप्रीम कोर्ट आहे. नामदेवांनी जर म्हटलं असेल की विठ्ठल म्हणजेच गौतम, आणि बुद्ध शब्द वापरलाय, अभंगात आहे.
विठ्ठल म्हणजे आमचा बौद्ध अवतार, हे नामदेवांचे शब्द आहेत. इसवी सन 1350 पूर्वी नामदेवांचा कालखंड 1270 ते 1350. आंबेडकर या शतकातले. 1350च्या पूर्वी गौतम बुद्ध म्हणजे विठ्ठल असे नामदेवांची साक्ष आहे. आणि खरंच बुद्धावतारामध्ये करुणा, बुद्धावतारामधलं प्रेम, बुद्धावतारामध्ये क्षमाशीलता आम्ही अमान्य करतच नाही. अगदी अनुस्फोट केला गेला किंवा काय वाक्य उच्चारलं गेलं, गौतम बुद्ध हसला. आठवून बघा. कुणाला ते चमत्कारिक वाटेल, अरे पण युद्ध टाकायचं असेल तर बुद्ध लागतो, आणि बुद्ध टिकायचं असेल तर युद्धाची पण गरज पडते. युद्धाची गरज नाकारून बुद्ध टिकवता येत नाही. फक्त ते युद्ध धर्म युद्ध नसलं पाहिजे, धर्म्य युद्ध असलं पाहिजे. मला आहे लक्षात ठेवा. परवा सुद्धा उल्लेख झाला धर्मयुद्ध. मला सांगावंसं वाटलं धर्मयुद्ध नका म्हणून, धर्म्य युद्ध म्हणा. हे तर गैरसमज होईल. युरोप खंडामध्ये क्रुसेड झाले. ख्रिश्चन आणि इस्लाममध्ये आपापल्या धर्माच्या रक्षणासाठी युरोप खंडामध्ये युद्ध झाली आहे. आठवून बघा. त्याला क्रुसेड्स असं म्हणतात. आमच्याकडे अशी युद्ध झालेली नाहीत. आमच्याकडे जैन राजे होते, आमच्याकडे भिन्न भिन्न राजे होते, परकीय राजे सुद्धा होते कनिष्कासारखे. पण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आम्हाला व्हिसा घ्यायला लागला नाही. काशीला चाललोय, चला व्हिसा घेऊया असं कोणी आम्हाला सांगितलं नाही. आम्हाला धर्म कळतो, तो सद्धर्म आहे. आणि जगात एकच धर्म आहे, त्याचं नाव सद्धर्म. आणि बाकी सगळे पंथ आहेत, बाकी सगळे संप्रदाय आहेत. गंगा नदी जशी एकच, तसं धर्म म्हणजे सद्धर्म. तोच आमचा गीता धर्म आहे, तोच आमचा राष्ट्रधर्म आहे. हे आपण फक्त लक्षात घेतलं पाहिजे. बौद्धावताराची ही आपल्याला शिकवण आहे. आणि शेवट 16वा अवतार कोणता? कल्की. यावर मी खूप बोललोय, थोडक्यात बोलतो. कल्की म्हणजे आपण चित्र पाहतो ते पुन्हा आठवा, घोडेस्वार. घोडेस्वार चित्र का आहे? मी 3 नावं तुम्हाला वाचून दाखवतो. मी या ठिकाणी बरीच वर्ष होतो. वारणा नगर, त्याच्या वरच्याच बाजूला वाडी रत्नागिरी म्हणून गाव आहे, कोल्हापूरचाच एक भाग, जिथं ज्योतिबा आहे. त्याची मूर्ती सतत घोड्यावर बसलेलीच असते. ज्योतिबाची भिन्न भिन्न प्रकारे पूजा मानली जाते, पण ती घोड्या सकटच असते. तो ज्योतिबाची पोथी आहे, त्याच्याला दक्षिणेचा राजा म्हटलंय. आणखी सांगतो, कोल्हासुराचा वध करायला देवी जेव्हा कोल्हापुरात आली, कोल्हापूर नाव नंतर आहे, तेव्हा तिचा सेनापती कोण होता? ज्योतिबा. कोल्हासुराचा वध झाला, त्याचं नाव कोल्हापुराला देवीनं दिलं आणि आपल्या सेनापतीला सांगितलं, या प्रांताचं रक्षण करायला जरा डोंगरावर राहा. तर पंचगंगेच्या काठी न राहता वाडी रत्नागिरी म्हणून डोंगर आहे, त्या ठिकाणी ज्योतिबा राहिला. मी जिथं काम केलं वारणानगर, ते भाग्यानं 2 डोंगराच्या मध्येच होतं. एकीकडे ज्योतिबा आणि दुसरीकडे स्वराज्याची उपराजधानी पन्हाळा किल्ला. बरोबर त्याच्या खाली वारणा साखर कारखाना, वारणा कॉलेज आहे. 40 वर्ष मी त्या ठिकाणी होतो. मुद्दा असा की मग ज्योतिबाबद्दल बोलताना माझ्या मनात विचार येतो, पण ज्योतिबाचा वार कोणता? रविवार. ज्योतिबाची वारी करतात, त्याला काय म्हणतात? खेटे घालणं. ज्याप्रमाणे पंढरीची वारी आहे ना, तर ज्योतिबाच्या वारीला खेटे घालणं म्हणतात. बरोबर. ज्योतिबाचा उत्सवाचा सगळ्यात मोठा दिवस कोणता? हनुमान जयंती. विचार करूया ना आपण. बर, आता हे जास्त होईल कारण मी बरेच वेळा बोललोय. तर ज्योतिबा, दुसरं नाव काय? खंडोबा. कल्की. खंडोबाचा अर्थ काय? खंडा म्हणजे खडग. आजही जेजुरीच्या खंडोबाला जाऊन बघा, तो मोठाच्या मोठा ते तलवार आपल्याला उचलता येते का? आणि ती माणसं उचलून लढाई करत होती. आम्हाला उचलता येत नाहीये. खंडा, खंडे नवमी, खडग. तिसरं नाव काय? मल्हारी मार्तंड.
कोण हा? शंकराचा अवतार. व सगळे शंकराचे अवतार. शंकर काय फक्त प्रेम, दया, क्षमा हीच भाषा करणार आहे का? त्याजवळ त्रिनेत्र पण आहे. त्यामुळे कल्की म्हणजे घोडेस्वार, घोडेस्वार म्हणजे 16वा अवतार किंवा 10वा अवतार, आणि तो अन्यायाचा प्रतिकार करणारा. पुढे वृत्रासुराच्या कथेत मी तुम्हाला सांगणार आहे, खलत्व नष्ट झालं तर खलही आपला असतो. खलत्व नष्ट झालं तर खलही आपला असतो. वृत्रासुर तसा झालाय, शिशुपाळ तसा झालाय. पण खलत्व नष्ट करायला ज्ञानेश्वर हे आपल्याला प्रेमाचा मार्ग सांगतात, आणि 10वा अवतार आपल्याला तलवारीचा मार्ग सांगतो आहे. 9वा अवतार म्हणजे बुद्ध, म्हणजेच विठ्ठल, म्हणजे ज्ञानेश्वर. कारण अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, पण त्याला मर्यादा आहे. 9व्या अवतारानंतर 10व्या अवतार लागतो, त्याला इलाज नाही. बुद्ध टिकायला पाहिजे असेल तर गरज पडली तर धर्मीय युद्ध करावं लागतं, याला इलाज नाही. 16 अवतार अशा प्रकारचे झाले. वृत्रासुराची कथा सांगित म्हटलं होतं, पण हाच विषय एका अर्थानं माझ्या आवडीचा, आणि तुमच्याकडे बघितल्यानंतर वाटते बहुतेक तुमच्या आवडीचा. चेहऱ्यावर बघितल्यावर वाटतंय, त्यामुळे थोडंसं अधिक बोललं गेलंय, त्याबद्दल क्षमा करा. वृत्रासुराची कथा आता पुढच्या शनिवारी आपण बघूया. ती मोठी रोचक आणि रंजक आहे, पण त्यातही ते सांगतो खलत्व नष्ट करण्यासाठी खलाला सुद्धा कधी कधी नष्ट करावं लागतं. दर खेपेला पसायदान म्हणून भागत नाही. हे वृत्रासुराच्या कथेतून आपल्या लक्षामध्ये येईल. थांबू.